फक्त जो काही कचरा उरेल तो कचरा एक साईडला व्यवस्थित टाकून मुलांना सांगा टाकायला, कुठे पण अजिबात कचरा होता कामा नये. उभे करा, टोकनप्रमाणे उभे करा. थोड्याच वेळामध्ये 9:15 वाजता बरोबर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल. आदरणीय आमचे शहापूर तालुक्याचे कायदा आणि सुव्यवस्थेचे अत्यंत चोखपणे बंदोबस्त करणारे आमचे शहापूर तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय जितेंद्र ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि नंतर लगेचच आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल. या ठिकाणी उपस्थित झालेल्या आदरणीय अॅना मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचे उद्घाटक कायदा आणि सुशासन सुव्यवस्था अतिशय चोखपणे बनवणारे आमचे शहापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय जितेंद्र ठाकूर साहेब यांचं हार्दिक स्वागत करायचं. आदरणीय जितेंद्र ठाकूर साहेब. नंतर लगेच मुलींना उभे करून घ्या. अतिशय शांततेने या ठिकाणी आपण स्पर्धा घेणार आहोत.
हे बी आहे एकदम बरोबर आले. त्याचबरोबर या कार्यक्रमाला माझ्या सहकार्य माननीय श्री जागेकर सदस्य शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मंडळ आणि त्याचबरोबर अनन्या फाउंडेशनचे सर्व मान्यवर. आमचे किसान हायस्कूल लडगाव हे शैक्षणिक प्रगतीबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रमात आघाडीवर असतात. याला कारण म्हणजे आमची संस्था आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आम्ही केलेल्या कामाचे आमची संस्था नेहमी कौतुक करत असते, तसेच मार्गदर्शन देखील आम्हाला करत असते. आमच्या माननीय ताई यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच जागरे सर हे वेळोवेळी आम्हाला येऊन भेट देतात आणि मार्गदर्शन करतात. तर त्यांचं सहकार्य आम्हाला खूपच असतं, म्हणूनच आम्ही एवढे मोठे कार्यक्रम हे करू शकतो. शाळांना मदत करते. ही मदत शाळेचा युनिफॉर्म, वह्या, पुस्तके, पौष्टिक लाडू, चॉकलेट अशा विविध रूपात असते. त्यांनी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांची आर्थिक शैक्षणिक परिस्थिती पाहून हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर शैक्षणिक प्रगतीसाठी ते जादा क्लास देखील घेतात. गेली कित्येक वर्ष हे काम अनन्या फाउंडेशनचे सर्व सहकारी करत आहेत. हे कार्य केवळ सेवाभावी उद्देशाने ते करतात. आता मॅरेथॉन हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्यविषयक बाबीबरोबरच त्यांच्या शारीरिक क्षमतांचा विकास कसा होईल याकडे देखील ते लक्ष
लक्ष देतात. त्या शाह सर यांचा संदेश त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी तो ऐकावा. इतनी बड़ी चीज, इतनी महत्वपूर्ण चीज हो गई है अपने पूरे शाहपुर के लिए कि ये 45 स्कूल्स, 45 स्कूल सब मिलकर, सब साथ रहकर, सब प्रिंसिपल और खासतौर जो अपने विद्यार्थी हैं उनको मिलकर मुझे बहुत ही आनंद होता है. आज आप सब ने एंजॉय तो किया होगा रेस. ये भी एक इतनी बड़ी चीज, इतनी महत्वपूर्ण चीज हो गई है अपने पूरे शाहपुर के लिए कि ये 45 स्कूल्स, 45 स्कूल जो माननीय प्रिंसिपल है सबको मिला, उन्होंने 2-3 दिन बैठकर एक शाहपुर के स्कूल्स के लिए एक विजन बनाया है कि कैसे हम अपने शाहपुर को और शाहपुर के बच्चों को और शाहपुर के स्कूल्स को एक महाराष्ट्र में सबसे नंबर 1 को कैसे ले जाए. बात करूंगी, जब मैं आप लोगों की एज की थी तो हमारे स्कूल में भी अलग अलग प्रोग्राम होते थे और मैं खुद ऐसे प्रोग्राम में पार्टिसिपेट करती थी. और हमारे स्कूल में एक बहुत अच्छी बात थी तभी कि लड़कियों के लिए शिक्षा मुफ्त थी. हम लोगों को पैसे नहीं देने होते थे स्कूल जाने के लिए. आता नुकताच आपण लेक्चर ऐकलं. डॉक्टर विभूती पटेल, डॉक्टर वीणा देवस्करी, नितीन ठाकूर, अना अब्राहम आणि सर्व उपस्थित मान्यवर अनाया फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि सर्वात डावीकडे माझ्या बसलेले आमच्या 45 शाळांचे मुख्याध्यापक, त्यांना मी सलाम शब्द वापरतो. कारण या शाळांनी त्यांची शाळेची उभारणी जी केली, मूलभूत पायापासून उभारणी करताना दिवस रात्र कष्ट त्यांनी उपसलेले आहे. आताच आपल्याला लारा मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. कागरे सरांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. पुढे भविष्यामध्ये मॅडमने तुम्हाला सांगितलं की भविष्यात तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे आणि त्या जगण्याकरता तुम्हाला कुठल्या गोष्टींच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ते सगळं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता लक्षात घेण्यासारखे तुमचं वय 14 वर्षाच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी समजतात असं मला वाटतंय. आता आपण बघितलं की आपल्या आदिवासी तालुका आहे. आदिवासी तालुक्यामध्ये सगळ्या शाळा ज्या आहेत, म्हणजे आता इथे 45 शाळा आहेत, पण ज्या सगळ्या शाळा आहेत त्या सुरू करताना सरांनी मागाशी किती त्रास होतो. आपली ही नडगावची शाळा आहे. पूर्वी ही शाळा सुरू करताना देखील आपण बघितलं की पूर्ण परिसरातल्या लोकांनी एकत्र येऊन सहकार्य केलं. या पूर्ण विभागातल्या लोकांनी एकत्र येऊन संस्थेला सहकार्य केलं आणि मग आपण ही शाळा सुरू केली. खूप जुनी शाळा आहे आपली सगळ्या बऱ्याचशा मुख्याध्यापक इथं बसल्यात, ते या संस्थे शाळेचे विद्यार्थी देखील असतील, सर देखील या शाळेचे विद्यार्थी आहेत. म्हणजे या परिसरामध्ये सगळ्यात पहिलं हायस्कूल आपली आपल्या परिसरातल्या चांगले मुलांना चांगला ज्ञान मिळालं पाहिजे याच्याकरता ते सतत प्रयत्न करत असतात. आणि ते करत असताना किती प्रश्न असतात हे त्यांनाच माहिती. किती ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना किती प्रयत्न करावे लागतात हे त्यांनाच माहिती. आपण बघतोय की शासनाची धोरणं प्रत्येक वेळेस बदलत राहतात आणि ते बदलत्या धोरणांना आपल्याला तोंड द्यायला लागतं. म्हणजे ते तोंड देत असताना आपली पारदर्शी रस्तेच होते. आपण बघितलं की प्रत्येक वेळेस त्यांची शासनाची जी बदलतात, प्रत्येक वेळेस त्यांचे नियम बदलतात आणि त्या नियमांना सोबत घेऊन आपल्याला चालायचं असतं. हे करत असताना ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये शाळा चालवणं काही साधी गोष्ट नाही. हे सगळे मुख्याध्यापक मेहनत देतात. मी पण बऱ्याच शाळांमध्ये जात असते नेहमी आणि मी बघत असते की त्यांची किती मेहनत चालू असते. त्यामुळे खूप आपण अनन्या फाउंडेशन आणि मुकुंद कंपनीचे खरोखर मनापासून मी आभार मानते की आपण शहरामध्येच राहतात पण शहरात राहून शहरातल्या शाळांपेक्षा ग्रामीण भागातल्या शाळांना आपण मदत करायची गरज आहे. हे ओळखून आपण गेल्या इकडे आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात, मुलांना किंवा त्या गोष्टी पुरवतात. त्याबद्दल खरोखर मी मनापासून आपले आभार मानते.
आणि यानंतर प्रथम पारितोषिक मुलींच्या गटामधील या रोड रेससाठी प्रथम पारितोषिक जर्सी क्रमांक 717 कुमारी वेदिका संजय गायकवाड आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ विद्याताई विखंडे यांना मी आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावे. कुमारी वेदिका संजय गायकवाड, संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर पहाडपूर. संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर पहाडपूरचे मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक आणि मार्गदर्शक यांनी सुद्धा मंचावर यावं अशी त्यांना विनंती करतो. आणि अशा प्रकारे आपल्या लक्षात आलं असेल की ही पहाडपूरला गेलेली आहे. या शाळेचं त्यांच्या मुख्याध्यापकांचं, संबंधित शिक्षक आणि मार्गदर्शकांचं हार्दिक अभिनंदन. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा वेदिका संजय गायकवाड. आणि यानंतर आणखी एक ग्रुप डान्स तुमच्यासमोर चालू होणार आहे. उधळ चढो हे सादर करत आहे इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनी किसान हायस्कूल नडगाव. आणि झोले मी पण बघा इथे समोर 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 इकडे बघा इकडे मिडल भारत माता की संबंधित मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि मार्गदर्शक यांचं सुद्धा अभिनंदन.
जब शमशीरें थानी है माए भवानी। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम जगे, तेरे डर नहीं समझना जगदम्बे है माया भवानी। हो धुआं धुआं गहरा था अंधेरा था, तुमने उसमें रोशनी भरी। रणजित पाडवी आणि संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळेचं पुन्हा एकदा अभिनंदन। मेडल ट्रॉफी प्रशस्तीपत्र आणि शाळेसाठी एक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान होतोय। आज 900 विद्यार्थ्यांमधून सर्वात जास्त दम असलेला धावपटू ऋतिक रणजित पाडवी। आपल्या या कार्यक्रमासाठी अनन्या फाउंडेशन, मुकुंद कंपनी आणि किसान हायस्कूल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित उपस्थित या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आमच्या शहापूर कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, शहापूर तालुका कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष असा सचिवा विद्याताई रेखंडे आणि आमच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य राजे सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो। तसेच या कार्यक्रमासाठी 45 शाळा आणि 855